नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली एक मोठी अभिमानास्पद बातमी। तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रपूरच्या मातीत टेबल टेनिसचा धडाकेदार थरार पाहायला मिळत आहे। विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धा चक्क 2 दिवसांचा खेळाचा महाउत्सव। चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य बहुउद्देशीय सभागृहात ही स्पर्धा रंगणार आहे। आणि विशेष म्हणजे विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून तब्बल 227 खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच यात सहभागी होणार। 11 वर्षांखालील 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील मुले, मुली आणि अर्थातच खुल्या गटात महिला आणि पुरुषही। पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 70 टेबल टेनिस खेळाडू होते, पण आता ही संख्या 300 पर्यंत पोहोचली आहे। 2015 मध्ये शेवटची स्पर्धा झाली होती आणि आता संपूर्ण 10 वर्षांनी 2025 मध्ये ती पुन्हा आपल्या चंद्रपूरमध्ये होत आहे। तरुणांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे। हे स्पर्धा मैदान म्हणजे उत्साहाचा स्फोटच होणार आहे। स्पर्धेसाठी 6 भव्य टेबल्स बसवण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अमेरिकन स्टॅग टेबल्स वापरण्यात आलेत। त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास आणि उर्मी दोन्ही गगनात पोहोचले। हॅलो, मी एंजल सावंते, अमरावती मधली मी चंद्रपूर विदर्भ चॅम्पियनशिप मॅच साठी आली होती। आमचे कोच खान सर आहेत आणि आम्ही त्या मॅचचा एक्सपिरियन्स घ्यायला आलो आहेत आणि इथला एक्सपिरियन्स खूप चांगला, आतापर्यंत खूप चांगली जर्नी झाली आहे मॅचेसची आणि टेबल सगळं चांगलं एकदम व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे पुढच्या मॅचेस खेळायला इथं। थँक्यू। माझं नाव ईश्वरी धावडे, मी अमरावती कडून आहे आणि इथे आम्हाला खूप चांगली फॅसिलिटीज अवेलेबल आहे आणि म्हणजे आम्हाला प्लेयर्स पण खूप आहे इथे खेळायला। इथे स्टेटला आम्ही जाऊ शकतो इथून जिंकून आणि आम्ही आमचा गेम अजून इम्प्रूव्ह करू शकतो। माझं नाव पृथा राहुल जोशी आहे, मी अकोल्यावरून आली। हे चांगलं वाटतंय आणि प्लेयर्स साठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि आम्हाला म्हणजे काय अचीव्ह करायचं आहे ते आम्ही इथे येऊन आमचे जे म्हणजे आहे आमच्या ज्या लेवलचे आहे ते आम्ही ओळखू शकतो आणि आमचा गेम आम्ही अजून इम्प्रूव्ह करू शकतो। या आपण प्रत्येक विभागात या रिजनल टुर्नामेंट आपण महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन तर्फे आयोजित करत असतो। जसं विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि हे सगळ्या विविध विभागात आपण आयोजित करत असतो। याचा उद्देश हा आहे की विदर्भामध्ये जसं नागपूर एक चांगलं शहर आहे, चांगले खेळाडू असतात, पण जर नागपूर इन्क्लूड असलं तर सगळे टायटल नागपूरवालेच मारतील। त्याच्यामुळे आपण नागपूर सोडून इतर जिल्हे याच्यामध्ये सहभागी होतात, त्यामुळे जे चांगले अपकमिंग प्लेयर्स आहेत त्यांना संधी राहते। त्यामुळे याचा मूळ उद्देश हा आहे की पूर्ण महाराष्ट्रातले जे वेगवेगळ्या विभागातून जे पहिले 2 प्लेयर प्रत्येक याच्यातून येतात इव्हेंटमधून, त्यांची एक महाराष्ट्रासाठी टीम तयार होते आणि ती मग इंटर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मध्ये खेळते। हा याचा मागील उद्देश आहे। तर आता हे पूर्ण विदर्भातून जवळपास 250 एंट्रीज यावेळेस आलेल्या आहेत आणि इथे बऱ्यापैकी चांगली व्यवस्था आहे, हॉलही चांगला आहे आणि चांगला डेकोरम मेंटेन झालेला आहे। सर, मैं अमरावती डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस एसोसिएशन का जॉइंट सेक्रेटरी हमीद खान। अमरावती से मैं 27 बच्चों को लेकर यहाँ आया हूँ और मिस्टर अशोक राउत कोऑर्डिनेटर विदर्भ के अंडर में जो ये चल रही है मैचेस, साथ ही साथ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट के सेक्रेटरी डॉक्टर राकेश तिवारी सर और यहाँ के अध्यक्ष हर्षवर्धन सिंघई सर, इनके अंडर में जो विदर्भ लेवल की जो टूर्नामेंट चल रही है चैंपियनशिप, ये बहुत अच्छे तरीके से चल रही है और इसका उद्देश्य जो है, इसका उद्देश्य है कि विदर्भ से कुछ अच्छे प्लेयर्स यहाँ निकल कर स्टेट लेवल पे जाना चाहिए। ये उद्देश्य MSPTA ने हमारे को फॉलो किया है और राउत सर को ये जिम्मेदारी दी है कि आप विदर्भ लेवल की जितनी भी मैचेस हो रही है वो आप उसको लीड करो। और आज इसका जो आयोजन है ये चंद्रपुर डिस्ट्रिक्ट को दिया था। जो टूर्नामेंट बहुत अच्छे तरीके से चल रही है, 230 के आसपास यहाँ पर प्लेयर्स आकर जो हुए हैं और इस टूर्नामेंट के चीफ रेफरी मिस्टर कानेटकर सर है, जो बहुत अच्छे तरीके से इस टूर्नामेंट का आयोजन कर रहे हैं और उन्होंने बहुत अच्छे तरीके से शेड्यूल चलाया है। बच्चे बहुत एंजॉय कर रहे हैं यहाँ पर। यहाँ के खाने की व्यवस्था, हॉल की व्यवस्था, लाइट की व्यवस्था और यहाँ रहने की व्यवस्था सब बहुत अच्छी है और हम लोगों को कोई भी ऐसा आपत्ति नहीं है और हम लोग बहुत एंजॉय कर रहे हैं क्या ये टूर्नामेंट का आयोजन यहाँ हो रहा है MSTTA के द्वारा।
थैंक यू सर। या स्पर्धेच्या आयोजनामध्ये योगदान देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची यादीही तितकीच उत्साही। राकेश तिवारी, दिनेश कोईचड, विकास महाल्ले, विनोद निखाडे, अमर भंडारवार, नेहल डांगे, आलोक बिस्वास, शुभम बावणे, रेश्मा पठाण आणि मनोज बंडेवार यांचा उल्लेख करावाच लागेल। क्रीडा उत्सव, उमेद आणि स्पर्धेचा जोश हे सर्व आता चंद्रपूरच्या भूमीत झळाळणार आहे। गणेश अडलूर, DIJ न्यूज डेस्क, चंद्रपूर।